आपण व्यवहारामध्ये प्रॉफिट लॉस बघतो. शेतामध्ये काय पेरायचं काय नाही पेरायचं, काय पेरलं तर आपल्याला प्रॉफिट होईल, काय पेरलं नाही तर आपल्याला लॉस होईल. हे ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये आपण बघतो त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील बघावं असं मला तरी वाटतं. साधू संतांना जर का शरण गेलं तर तुम्हाला प्रॉफिटच प्रॉफिट आहे. जन्म नाही येणे ऐसे केले, मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. मुखामध्ये एकदा जर का ना मुखामध्ये आलं तर मोक्ष आहे. मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य पण साच पण आणि खरं पण, तिन्ही शब्दाचा अर्थ एकच येतो आणि एकच शब्द सांगतो की नाम खरं आहे. आज नामाने कोण तरला नाही, नामे तरीला नाही कोणी, आणि घ्यावा ऐसा निवडोनी. नामे तरीला कोट्यान कोटी, नामे वैकुंठ बैसविला. माय बाप, माझ्या माऊली मा वैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्वधर्म सांगितला. नामाला त्यांनी स्वधर्म सांगितला. स्वधर्म जो बाप्पा तोची नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेत पापा संचारू नाही. हा निज धर्म जे सांडे कुकर्मी रती गडे, म्हणून बंधू परे संसारिक. म्हणूनच संसारामध्ये गुप्त माणूस. आणि हा स्वधर्म माहित असून सुद्धा ज्यांनी सांडला, चोर म्हणून दंडील सर्वस्व तयाचे गत यशी शरीरी. चैतन्य वासू ना करी, मी देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. ज्याप्रमाणे या देहामधला श्वास निघून गेल्यावर त्याच्यात काहीच उरत नाही, त्याप्रमाणे घर असून सुद्धा धारा मोडल्यासारखं आहे ना मला जर का विसरलं तर. म्हणून जे सद्गुरूने दिलंय त्याला आपल्याला जपायचंय, त्याला नुसतं ठेवायचं नाही, त्याला सांगायचंय, त्याला मोठं करायचंय. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे सगळ्यांना सांगायचंय. यारे लहान थोर, याती बलती नारी नर, करावा विचार. तुकाराम महाराजांनी सगळ्यांना बोलवलं. कुणी कोणाशी न बोला पायी हळूहळू चाला, कुणी कोणाशी न बोला. तुकाराम महाराज सांगून गेले, बोलले, कळलं. त्या काळी सुद्धा साधू संत होते, सांगून गेले पण आपल्याला कळले नाही. आता सुद्धा साधू संत आहेत पण आपल्याला कळत नाहीत. संत नवती जग मानसाच्या सारिखे, संत नवती जग मानसाच्या सारिखे. दिसतात माणसासारखे पण ते माणसासारखे नसतात, त्यांनाच म्हणतात संत. विठ्ठल जो सद्गुरू तुम्हाला आम्हाला म्हणेल ना, जो सद्गुरू तुम्हाला आम्हाला म्हणेल की तू आणि मी एक आहे, अशा सद्गुरूंना शरण जा. जो गुरु शब्दाचा अर्थ काय, गु म्हणजे गुप्त आणि रू म्हणजे रूप. साधकाला आत्माची गुप्त रूप दाखवून देतो तो म्हणजे गुरु, दुसरा गुरु नाही. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे. अरे गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे. आली काय म्हणतात, पर शिष्य भी तो ऐसा चाहिए अरे जो गुरु से कुछ न मांगे. त्याला म्हणतात गुरु आणि शिष्य. जो गुरु आज म्हणतोय की बाबा रे ते नामच सत्य आहे, तू आणि मी एक आहे. देव कधी दिसला नाही, कुणाला दिसणार नाही, फक्त देव अनुभवायची गोष्ट. अशा गुरुला शरण जायचं. विठ्ठला जसं तुकाराम महाराजांना देव भेटला, त्यांनी भक्ती केली, तर
कधी कितीपर्यंत ती भक्ती? जववरी अर्जुना ओ बोधू भेटे ना मना तववरी या साधना भाजावी लागे तोपर्यंत ती. पण एकदा जर का ना मुखामध्ये भेटलं चिंतामणी, एकदा जर का हातात आल्यावर दुसरी कशाची आहे का? काय आहे? दुसरी कशाचीच गरज नाही. कल्पतरूच्या झाडाखाली एकदा जर का बसला, तुम्ही जे करू म्हणाल ते अपेस सिद्ध जाईल, वाचतही पुरेल मानसीचा. पण कधी वरच्या ओळीमध्ये सांगतात तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टील, ऐसे परस्परे घडेल प्रीती. जेथे तुम्ही देवाला भजाल तेव्हाच होणार, अन्यथा होणार. देव का ऐकाय काय? मुळीच नाही. देव ऐका, पण देवाला अनुभवायचं खूप सोपं आहे. एखाद्या वेळेस ह्या हाताने तोंडामध्ये या मुखामध्ये घास गिळणं अवघड आहे उचलून, पण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. फक्त शहाणा माणूस जीवनामध्ये लाभला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. श्लोक सांगतात काय? तरी व्याभिचार रहित चित्ते भक्ती योगे माते सेवितो गुणा तेजा पुढू शके. तरी कोण मी कैसी भक्ती अव्याभिचार काय व्यक्ती, हे आगवेची निवृत्ती होवावी लागे. तरी पार्था परिसा मिथव येतायसा रत्न किळा वजैसा रत्न जितो का द्रवपणाची नीर अवकाशाची अंबर गोडी त्याची साखर आन नाही ही माझी आकर्षिले. त्याची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुराले तरी त्याची दही. खाली जाऊन ते म्हणतात होका तरंगुलानो परी सिंधुसी नाही विन्नू तेसा ईश्वरने मी आणू वेगळं नोहेची मा. पाणी आणि पाण्यावरची लाट अर्जुना जशी वेगळी नाही ती जशी एक आहे, तशा ऐक्य भावने तशी एक भक्ती कर आणि मला शरण्य जैसा सैंधवाचा रवा. सिंधू माझी पांडवा विरलिया विरवावा हे टाके मी नाही अशी जागाच रिकामी नाही. फक्त तू तशी भक्ती कर. अर्जुना अरे मी नसे ऐसा कौनो ठाव असे परिप्राण याची दैव कैसे जे न देखती माते तरंग पाण्याविन सुपती. अरे रश्मी वाटे विन न देखती कैसे मीच ते मी न होती विस्मो देखे. अरे देव असून देव होत नाही, देव असून पण त्याला विचारण्याची, त्याला विचारावं लागतं. ज्याप्रमाणे एखादा शिक्षक इथं शिकवतोय, तुम्हाला कळत नाही नुसतं येड्यागाबड्यासारखे बसला तू उपयोगी का बसून? मुळीच नाही. तास 2 तासाचा तास आहे, 2 तास बसून होईल का उपयोग? अरे तुला सूत्र समजलं नाही तर विचार. उगाच कशाला ते गणित सोडवत बसतो? सूत्रच माहिती नाही करतो का इथं बसून? मग सूत्र जर का विचारायचं असेल, सूत्र जर का माहित व्हायचं असेल तर त्याच्यासाठी विचारावंच लागतं आणि त्याला सद्गुरूला शरण हे जावंच लागतं. जोपर्यंत तुम्ही सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत ना मुखामध्ये येणार नाही आणि ना मुखामध्ये येत नाही तोपर्यंत त्या सुख प्राप्तीची ओळख होणार नाही. सुख भेटलं नाही तळमळ 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 होणारच होणार. म्हणून आपल्याला सगळं प्राप्त व्हावा, सगळं नीट व्हावा म्हणून माळ नाही घालायची. माझं सगळं नीट व्हावं म्हणून माळ नाही घालायची. अरे देव भेटावा म्हणून माळ घाला. देवाचा अनुभव होण्याकरिता माळ घाला. उगाच माळ घालून बसू. तुमच्यापर्यंत जे नाम तत्व आलंय ते नाम तत्व या जगाला सांगा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाम हे ज्ञान आहे आणि जेवढं आपण सांगू तेवढं ते वाढणार आहे. ते ज्ञान पहिला बनवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे. ज्ञानाचा पुरवठा तेत सेवा हा दरवंटा तो स्वाधन करी सुवटा ओळगणी तनु मनो जीवे चरणासी अगरवत्त करावे दास्य सकळ. माईबाप ज्ञानाचा प्रकाश
जोपर्यंत या देहामध्ये पडत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि जेव्हा आपलं कसं झालं विषय विषयाचा बडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला कीर्तनाला ये म्हणलं तर नाही पिक्चर बघायला आणि चल 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 आलेच असं झालंय आपल्याला परमार्थ करू वाटत. परमार्थ का बरं करू वाटत नाही? बालपण खेळण्यात गेले, तरुणपण विषयात गेले, म्हातारीपणी तुमच्या अंगी भरला सड, नेत्रगटी दाट खिळखिळ नाही केली हरिनामाची जोड. अरे अजून तरी सावध हो मुडा, तुझी आपलं तुला पारखेने ती स्मशानेने नेऊन तुझ्या तोंडात घालती माती, स्मशानेने नेऊन तुझा नावाचा शिंतोळा घेती, तरी आपण जागे होत आता जागा रे बाई नो जागा होतच नाही. उठा उठा साधू संत साधा आपुले ही अरे गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत आहे का भगवंत. म्हणून शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घुसले, शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म. परंतु शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीर असे. परंतु शरीर मी तर मानेल हे उत्तम आहे. कारण का? जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं ते जसं उत्तम आहे तसं मी पण त्यांच्या त्या चरणाला अनुभूती देऊन सांगते की शरीर हे उत्तम आहे. कारण का? याच शरीरायोगी देवाशी संबंध करता येतो, याच शरीरायोगी देवाशी सलगी करता येते, अन्यथा करता येत नाही. कुत्र्यांना सांगा मांजरांना सांगा कळत का? नाही कळत. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच वजनशील झाले ऐशे केवळ माझ्या ठाई. पण काय झालं? आलची ओवी काय म्हणते? ज्ञाने विन नासून गेले पार, ज्ञाने विन नाशिले बुद्धी वेदासी आले, कल्पने त्या कल्पी लागले अनेकत्व. माई बाप हा मनुष्य जात एवढी स्वभावता भजनशील आहे ना, मंदिर जरी दिसलं तरी असं करू एवढी जात स्वभावता भजनशील आहे. फक्त त्याला काय सरळ मार्ग सांगितला पाहिजे. इकडून जा तिकडून जा देव भेटन, तिकडून जा इकडे देव भेटन असं सांगणारे टोपलवर गुरु आहेत. किती आहे? टोपलावर म्हणजे मी टोपलं सुद्धा कमी पडू. पण जो सांगतोय की तू सरळ मार्गाने जा, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंते चालू जाता न पडे गुंत. आणि जर का मनाच्या मार्गाने गेला तर मनोमार्ग गेला तो तेथची मुकला. मनाच्या जर का मार्गाने गेला तर चुकल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या सांगितल्या मार्गावरती जर का गेला तर 100% त्या पत्त्यावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल माझ्या गोपिका पण होत्या माई बाप, त्यांनी पण संसार केला. आपणच संसार करीत नाही, संतांनी पण संसार केला, माझ्या गोपिकांनी पण संसार केला. पण त्यांनी चित्त शुद्ध केलं. त्या काय म्हणतात? तुकाराम महाराज सांगतात काय सांगतात? हरीने माझे हरिले चित्त हो चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भाववित विसरले विसरले, भाववित विसरले, आता कैशी जाऊ करा भाववित
काहीतरी म्हण मा हरीने माझे हरिले चित्त हो चित्त हरीने माझे हरिले चित्त. गोपिका अशा होत्या ना महाराज, नाद नाही करायचा. लाली मेरे लाल की जित देखू तित लाल, लाली मेरे लाल की जित देखू तित लाल. लाली देखने में गई मैं भी हो गई लाल. जसं माझ्या गवळणीचं चित्त हरवून नेलं, जसं माझ्या तुकाराम महाराजांचं चित्त हरवून नेलं, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. अविवेक गेला आणि विवेकाला तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता. वारली म्हणजे तुमच्या भाषेत काय म्हणतात? वारली म्हणजे काय म्हणतात? मेली ना. मग तशी चिंता मेली होती त्यांची. कुठला मनुष्य मेला नाही, चिंता मेली. चिंता आपण जी रोज करतो उठून ती चिंता, सगळ्याच गोष्टीची चिंता आहे. रोज सकाळी 2 माणसं पळतानी दिसतात. एक पोट कमी करण्यासाठी पळत आणि एक पोट कसं भरून याच्यासाठी पळतय ना. मग ह्याची पण चिंता आहे, सगळ्या गोष्टीची चिंता आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात की बाबा माझी चिंता वाढली. मग आपली जर का वाढायची असेल तर तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आपला जोडला का? ज्याचा जोडला त्याचा परम भाग्य. अभंगाचं दुसरं चरण. सकाळच्या आता सगळ्यांनी एकच करायचं. काय करायचं? हात वरती करायचे. करा बरं हात वर. ज्याला हात आहे ते वरती करून फक्त पाकवा झाले सोडे. चला करावर. ज्यांना हात आहे ते वरती करून, ज्याला दिले नाहीत देवानी ते राहू द्या. चला करावर. केले का वर? सगळ्यांनी पाठीमाग केले का वर? आता काय करायचं? हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने जोरात भजन करायचं. विठोबा
देवाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकलांच्या पाया माझे दंडवत आपुला आली चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने हित होय तो व्यापार तुका मने हित होय तो व्यापार करा काय पार शिकवावे सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठला हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे किंवा एकविध शुद्ध भावे देव हा भाव चालू केलाय भाव बळ्याकडे एरविनाकडे कर्तय्यावळे तैसा हरी आवळा कुठूनही जातो जसा सारखा आहे तसा धनंजया तसा पार्था एक भावाने मला शरणय गटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे इतके करी सुवर्णमणी सोनिया एक लोळ जैसे पानिया तैसा मज धनंजया शरण ये तू घट हा कुठं जरी फुटला मटका कुठं पण फुटू दे त्याच्या मधली पोकळी त्याच्या मधला जो वारा आहे त्याच्या मधला जी हवा आहे ती आकाशाला जाऊन लावावी लागते का नाही ती जशी आपोआप विराजमान होऊन जाते त्याप्रमाणे धनंजया पार्था एक भावाने शरणीय भाव का भूका हुए बस अरे भाव ही एक सार है भाव से मुझे बजे जो भव से बेड़ा पार है भाव बिन कुछ भी दे दो मैं कभी लेता नहीं भाव बिन कुछ भी दे दो मैं कभी लेता नहीं भाव से एक फूल भी दे दो वे मुझे स्वीकार है भाव का भूका हूं मैं बस देव फक्त भावाचा भुकेलाय त्याला जर का भाव दिला तर देव हा तुमचा आहे विठ्ठल हित ते करावे देवाचे चिंतन मग आता देवाचे चिंतन म्हणल्यावर चिंतन कशाचं करायचं नुसतं राम 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 विठ्ठल 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 त्यांनी उद्धार होईल उद्धार तुकाराम महाराज म्हणतात काही मी उद्धार पावे काही कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझ्या ऐसी चिंता करी सर्व काळ रात्र दिवस हे जी तळमळ संतांना होती आपल्याची बुडली आपल्याला नाही फक्त संसार कसा नीट होईल प्रपंच कसा करू कुठं कुठं पळू म्हणजे पैसे येते आणि माझा संसार सुखाचा होईल संसारात आहे सुख अरे सुख नाही दुःख मुळे येते दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही येथे सुखाचा विचार नाही कोठे संसार दुःखमुळ चहूकडे कड विश्रांती नाही कोठे नुसतं पळायचंय संसारात सुख तुम्हाला तीळ मात्र सुद्धा भेटणार नाही पण तीळ मात्र जर का नाम घेतलं तर चिरकाळ ते सुख टिकल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल भगवंताला निस्वार्थ भाव लागतो आणि आपण देवाच्या मंदिरात गेल्यावर फार लिस्ट काढतो म्हणून देव आपला होत तुकाराम महाराजांचा
जीवे देव झाला. काय केला त्यांनी? जीवे देव झाला म्हणून संसार कडू वाटू लागला. आजी येती ढेकर, आणि आपल्याला कशाचे ढेकर येते? खाल्ल्या पिल्याचे. पोट भरलं म्हणून ही बॉडी अनाउन्स करते तुम्हाला, मला म्हणून ढेकर येतात असं म्हणता तुम्ही. पण तुकाराम महाराजांना आनंदाचे ढेकर येत होते. आजी आनंदुरे, आजी आनंदुरे, जिकडे पाहे तिकडे गोविंदू रे, जिकडे पाहे तिकडे आजी गोविंदू रे, आनंदू रे, आजी आनंदू रे. आनंद झाला संतांचा. संतांना आनंद झाला ज्या काळी त्यांना बोध भेटला. तुकाराम महाराज पण देव बघायला गेले होते, पण त्यांना देव भेटला का? नाही भेटला. जीवनामध्ये चैतन्य बाबासारखे गुरु त्यांच्या जीवनामध्ये लाभले म्हणून त्यांना कळालं. म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांचे निळोबाला देखील म्हणतात, त्यांचे शिष्य पण म्हणतात. काय म्हणतात? बरवे झाले, बरवे झाले आत्माराम हृदय आले. पण कुणी कृपा केली? सद्गुरूने कृपा केली. निज वस्तू देवापेक्षाही जास्त महत्व सद्गुरूला दिलं. कारण तुकाराम महाराजांचा हात मस्तकी लागल्यावर निळोबाला देवाची प्राप्ती झाली. निवृत्तीनाथांचा हात मस्तकी लागल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली. जनार्दन स्वामींचा हात मस्तकी लागल्यावर एकनाथ महाराजांना देवाची प्राप्ती झाली. मुक्ताबाईचा हात मस्तकी लागल्यावर चांगदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली. विसोबा खेचरांचा हात मस्तकी लागल्यावर नामदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली. आपल्याला कुणाची प्राप्ती आहे का नाही? तसंच सद्गुरु संत अमृतदादांचा हात मस्तकी लागल्यावर मला देवाची प्राप्ती झाली. सद्गुरु नाही ह्या परमार्थाचा आनंद तुम्हाला जर का लुटायचा असेल तर त्याच्यामध्येच एंटर करावं लागेल. जोपर्यंत या धर्मा मंडपामध्ये तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. बघा आपला टाइम झाला, 9:30 वाजले. आता आपल्याला जायची वेळ आली. माईबाप सुंदर असा मनुष्य देह जाता जाता एवढंच सांगेल की सुंदर असं आयुष्य तुम्हाला आम्हाला भेटलंय. हाताने वाया घालू नका. संतांनी सांगितलं हातामध्ये वेळ आहे. नंतर विचार करण्याची सुद्धा संधी तुम्हाला आम्हाला भेटणार नाहीये. हा कधी निघून जाईल म्हणून पत्ता नाही. एका वारामधला तुमचा आपला एक वार निश्चित आहे. म्हणून कधी जाल याचा भरोसा नाही. म्हणून क्षणोक्षणी विचार करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. बघा आतापर्यंत इथं मी जे काही बोलले, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृतदादा या सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने बोलले. मी इथं बोलणारी कुणीच नाही. मुळात पहिलं सांगू का, मी इथं बोलणारी कुणीच नाही. माझ्या मुखातून बोलून घेणारे माझे गुरु आहेत. मागा असता टाकी पुढे उभा. मला मी जे बोलते ते माझं फक्त हे शरीर बोलते. माझ्या आतून बोलून घेणारे माझे सद्गुरु दादा आहेत. मला ज्यांनी या पात्रतेचं केलं ते माझे सद्गुरु दादा आहेत. माझ्या जीवनामध्ये सद्गुरु संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अमृतदादांचा सर्कल लाभला म्हणून तुम्ही आपण तरलो. हे तर एकाच डीला तरले जे सर्व भावे मज बसले तर या इलीच तडी सरले मायाजाळ. या मायाजाळातून जर का मुक्त व्हायचं असेल, ह्या भव्य अथंग ह्या समुद्रातून, या सागरातून, संसार रूपी सागरातून जर का मुक्त व्हायचं असेल तर इथं नामच आहे की जे तुम्हाला आम्हाला करून नेऊ शकतं. बघा आज येथे
वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्यामध्ये आज माझ्यासारख्या लेकीला ही कीर्तन रूपी सेवा भेटली. मी खूप धन्य ठरले माईबाप, खूप माझं नशीब थोर असेल. बघा आज आपण इथे जमलो श्री संत तुकाराम बीज निमित्त वैष्णव मेळावा आणि गावदेवी मातेच्या कृपाशीर्वादाने थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सावळाराम बाबा, जयसिंग महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तुकाराम बीज आपण इथे साजरी करण्यात आली. आता उद्याही होईल व परवाही होईल. असं 2.5 दिवसाचा आपण संघ टाकला. बघा इथं या कीर्तनाला उपस्थित सर्व गायनाचारी असतील, आपले संतोष बाबा असतील, बाबांचं नाव काय? नारायण बाबा असतील त्या बाबांचं महाराज असतील व तसेच आपले जालंधर बाबा असतील. बघा इथं आणि पखल बाबा, तुमचे नाव काय? बघा सुंदर अशी त्यांनी कीर्तनाला साथ दिली म्हणून त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. बघा जर का कीर्तनकार कितीही चांगला असू द्या पण पखवाजवाला जर नसेल ना, पखवाजवाल्याचा जर सपोर्ट नसेल ना तर कीर्तनाला रंग येत. म्हणून त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा. सुंदर असे गायनाचार्य उपस्थित आहेत, दोन्ही पण खूप सुंदर होते माईबाप, ते पण त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवा. बघा सर्वात मोलाचे धन्यवाद द्यावे ते तुमचे. तुम्ही जर नसते तर आम्ही आमच्यात कीर्तन केली नसती, म्हणून तुम्ही आहात म्हणून मी आहे. बघा आपल्या विण्यावाले ताई 2 तास विना घेऊन थांबायचं म्हणजे खाऊ नये, तर त्यांचे खूप त्यांचे मनापासून धन्यवाद. आपले चोपदार काका असतील त्यांचे देखील मनापासून आभार व तसेच माईक सिस्टम वाले दादा त्यांच्यासाठी एक जोरात टाळ्या वाजवा. माईक सिस्टम एवढी सुंदर होती माझ्यापर्यंत, मी तुमच्यापर्यंत जो पोहोचण्याचा जो आवाज आहे माझा एक आवाज आधीच गेलेला आहे, पण त्या माईक सिस्टमने असा प्रफुल्लित झाला. म्हणून दादा तुमचे देखील मनापासून आभार. या कीर्तनाला उपस्थित प्रकाश महाराज दळवी, प्रकाश महाराज म्हात्रे, ज्यांचं मला काही नाव एवढे माहिती नाही, ज्यांचं नाव माझ्या मनापासून मी विसरली असेल, खरंच मला माफ करा. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी, सर्व ग्रामस्थ, व्यवस्थक, हे गावकरी मंडळ असेल, दावडी गावातील जेवढी काही उपस्थित मंडळी इथे बसलेली असेल त्यांच्या चरणी मी ही सेवा संपवते. आणि तसेच माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृती दादा या सर्व संतांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. ज्ञानेश्वर